एका बंद खोलीत एक तरुण आपल्या मृत प्रेयसीच्या शरीराशेजारी बसून दारू पितोय आणि गुगलवर सर्च करतोय की मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याशी संवाद कसा साधायचा। हे ऐकायला एखाद्या हॉरर चित्रपटातील कथेसारखं वाटतंय ना, पण दुर्दैवाने ही कोणती काल्पनिक कथा नसून मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये घडलेली एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना आहे। आज आपण अशा एका मानसिकतेबद्दल बोलणार आहोत जिथे प्रेम, अधिकारवाणी आणि अंधश्रद्धा यांचा असा काही जीवघेणे खेळ झाला की एका तरुण मुलीला आपला जीव गमवावा लागला। आजचा हा व्हिडिओ फक्त एका क्राईम स्टोरीबद्दल नाहीये, तर तो आपल्या समाजातील वाढती असुरक्षितता, पॉझेसिव्ह स्वभाव आणि गुन्हेगारांच्या विकृत मानसिकतेबद्दल आहे। ज्या प्रेमात एकत्र जगण्याच्या अनाभाका घेतल्या जातात, तिथेच एखादी व्यक्ती इतकी क्रूर कशी होऊ शकते की हत्येनंतरही तिची इज्जत तारतार करताना त्याला काहीच वाटत नाही। आज आपण या प्रकरणाच्या खोलात जाणार आहोत। नमस्कार, मी मृत्युजा आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सुरुवात करूया या घटनेच्या पार्श्वभूमीपासून। 10 फेब्रुवारी 2026 रोजी इंदूरच्या द्वारकापुरी भागात राहणारी एक 24 वर्षांची MBAची विद्यार्थिनी अचानक बेपत्ता होते। ती आपल्या बहिणीला मेसेज करते की ती एका बर्थडे पार्टीला जात असून रात्री 11 वाजेपर्यंत घरी परतेल, पण ती रात्र कधीच आली नाही। जेव्हा वडिलांनी पोलिसात तक्रार केली तेव्हा तपास दरम्यान द्वारकापूरमधील एका भाड्याच्या खोलीतून प्रचंड दुर्गंधी येत असल्याचं समोर आलं। पोलिसांनी दरवाजा तोडला तेव्हा आतलं दृश्य पाहून पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली। त्या मुलीचा मृतदेह नग्न अवस्थेत पलंगावर होता। तिचे हातपाय बांधलेले होते आणि तोंडात प्लास्टिक कोंबलेलं होतं। या प्रकरणाचा मुख्य संशय होता तिचा बॉयफ्रेंड पियुष धमनोदिया। जेव्हा पोलिसांनी त्याला मुंबईत एका लोकलमधून अटक केली आणि त्याची चौकशी सुरू केली तेव्हा तिचे खुलासे झाले ते मानवतेला काळिमा फासणारे होते। पियुषच्या म्हणण्यानुसार त्या दोघांचं वर्षभरापासून अफेअर होतं, पण हळूहळू या नात्यात संशयाचं विष कालवलं गेलं। पियुषला असा संशय होता की ती इतर मुलांशी फोनवर बोलते, यातूनच त्यांच्यात वाद व्हायचे। घटनेच्या दिवशी त्याने तिला गिफ्ट देण्याच्या बहाण्याने आपल्या फ्लॅटवर बोलवलं, पण इथेच या घटनेचं सर्वात भयंकर रूप समोर येतं। आरोपीने कबूल केलं की हत्येपूर्वी त्याने सेक्स पॉवर वाढवण्याची औषधं खरेदी केली होती। त्याने तिच्यासोबत जबरदस्ती केली, तिला बांधलं आणि जेव्हा तिने विरोध केला तेव्हा त्याने तिचा गळा आवळून खून केला। क्रूरतेची सीमा इथेच संपत नाही। हत्येनंतर हा माणूस बाहेर गेला, बियर घेऊन आला आणि त्या मृतदेहाशेजारी बसून बियर पीत राहिला। इतकंच नाही तर त्याने त्या मृतदेहासोबत पुन्हा एकदा अनाचार केला। हे ऐकून कोणालाही वाटेल की ही एखादी विकृत मानसिकतेची पराकाष्ठा आहे। आता आपण या मुद्द्याकडे वळूया जो या केसला अधिक गूढ आणि विचित्र बनवतो, तो म्हणजे गुन्हेगारीची अंधश्रद्धेकडे असलेली ओढ। खून केल्यानंतर पियुषने गुगलवर सर्च केलं की आत्म्याला कसं बोलवायचं। तो तिथून फरार होऊन महाराष्ट्रात पनवेलला आला, एका हॉटेलमध्ये राहिला आणि तिथे त्याने चक्क तंत्रमंत्र आणि अघोरी विद्या करण्याचा प्रयत्न केला। त्याचा असा दावा होता की तो आपल्या प्रेयसीच्या आत्म्याला परत बोलवण्याचा प्रयत्न करत होता। ज्या माणसाने स्वतःच्या हाताने तिचा गळा दाबला तोच आता तिच्या आत्म्याशी बोलू पाहत होता। हे पश्चातापामुळे होतं की अटकेच्या भीतीपोटी निर्माण झालेला भ्रम हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। आणखी एक संतापजनक गोष्ट म्हणजे त्या मुलीच्या मृत्यूनंतर आरोपीने तिच्या फोनमधील काही खासगी आणि आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले। त्यांनी स्वतःचा चेहरा इमोजीने लपवला, पण त्या मुलीची ओळख आणि इज्जत उघड केली। पीडितेच्या वडिलांनी असाही आरोप केला आहे की पियुष तिला ब्लॅकमेल करत होता आणि स्वतःच्या कॉलेजची फी भरण्यासाठी तिच्यावर दबाव टाकत होता। हे प्रकरण केवळ रागाच्या भरात केलेल्या हत्येचं नसून हे नियोजनबद्ध छळ आणि मानसिक विकृतीचं उदाहरण आहे। जेव्हा पियुषला पोलिसांनी पकडलं आणि कॅमेरासमोर आणलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा लवलेशही नव्हता। उलट तो कॅमेराकडे पाहून हसत होता आणि म्हणत होता की काहीच झालं नाहीये, जे झालं ते विसरून जा। ही नो रिग्रेट वागणूक सर्वात जास्त भीतीदायक आहे। हे दर्शवतं की आपल्या आजूबाजूला अशी माणसं वावरत आहेत ज्यांना कायद्याची भीती नाही आणि माणुसकीची चाड नाही। एका शिक्षित MBA करणाऱ्या तरुणाने असं कृत्य करावं हे आपल्या शिक्षण पद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतं। या घटनेचा आणखी एक काळा पैलू म्हणजे पियुषची गुन्हेगारी वृत्ती आणि त्याने केलेलं डिजिटल नियोजन। पोलिसांनी जेव्हा त्याचा मोबाईल तपासला तेव्हा त्यांना असं आढळलं की त्याने केवळ हत्येनंतरच अघोरी कृत्य केलं नाही, तर हत्येपूर्वीही तो अनेक दिवस अशा पद्धतीच्या क्राईम थ्रिलर गोष्टींचा अभ्यास करत होता। तो स्वतःला कायद्यापेक्षा हुशार समजत होता। पनवेलमध्ये त्याने ज्या हॉटेलमध्ये मुक्काम केला तिथल्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार तो तासनतास स्वतःच्या खोलीत बंद असायचा।
तिथे त्याने मेणबत्त्या आणि काही लिंबू कापून तंत्रमंत्र केल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. एखादा सुशिक्षित तरुण जो MBA करतोय तो विज्ञानाच्या युगात अशा अघोरी प्रथांवर विश्वास कसा ठेवू शकतो? हे केवळ अंधश्रद्धा नाही, तर ही एक मॅनिप्युलेटिव्ह मानसिकतेची लक्षणं आहेत, जिथे गुन्हेगाराला वाटतं की तो निसर्गाच्या आणि कायद्याच्या नियमांनाही वाकवू शकतो. पीडितेच्या वडिलांनी केलेले आरोप ऐकले तर अंगावर काटा येतो. त्यांच्या म्हणण्यानुसार पियुषने केवळ त्यांच्या मुलीचा जीव घेतला नाही, तर तिच्या आत्मसन्मानाचाही लिलाव केला. तो तिला वारंवार ब्लॅकमेल करायचा. त्याच्या स्वतःच्या कॉलेजची फी भरण्यासाठी तो तिच्याकडून भक्कड पैसे उकळायचा. जर तिने पैसे द्यायला नकार दिला किंवा त्याच्याशी बोलणं बंद केलं तर तो तिचे खासगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. नात्यामध्ये जेव्हा विश्वास उरत नाही आणि त्याची जागा जेव्हा दहशतीने घेतली जाते, तेव्हा अशा नात्यातून वेळीच बाहेर पडणं किती गरजेचं आहे हे यावरून स्पष्ट होतं. पण दुर्दैवाने आपल्या समाजात बदनामीच्या भीतीपोटी अनेक मुली अशा नरकातून बाहेर पडण्याऐवजी तिथेच घुटमळत राहतात. या केसमध्ये वायग्रा आणि मद्याचा वापर हे देखील आरोपीच्या अत्यंत विकृत कामवासनेचे पुरावे आहेत. डॉक्टरांच्या मते मृतदेहासोबत शारीरिक संबंध ठेवणं हे एका गंभीर मानसिक आजाराचं लक्षण असू शकतं. पियुषने ज्या प्रकारे हत्येनंतर तिच्या मृतदेहाची विटंबना केली ते पाहता हा केवळ रागाच्या भरात झालेला गुन्हा वाटत नाही. हा एका अशा व्यक्तीचा गुन्हा आहे ज्याला समोरच्या व्यक्तीचा जीव महत्त्वाचा नव्हता, तर फक्त स्वतःचा अहंकार आणि वासना महत्त्वाची होती. त्याने त्या मुलीच्या तोंडात प्लास्टिक कोंबलं होतं जेणेकरून तिचा आवाज बाहेर येऊ नये. यावरून हे स्पष्ट होतं की त्याने तिला वेदना देताना किती थंड डोक्याने विचार केला होता. पियुषचा हा प्रवास इंदूर ते मुंबई आणि पुन्हा ट्रेनमधील त्याची पळापळ ही एखाद्या चित्रपटाच्या पटकथेसारखी वाटते. पण सत्य हे आहे की आधुनिक तंत्रज्ञानामुळे तो पोलिसांच्या तावडीतून सुटू शकला नाही. मुंबई पोलिसांनी जेव्हा त्याला लोकलमधून ताब्यात घेतलं तेव्हा त्याने आरडाओरडा करून सामान्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. त्याच्या अटकेनंतरही सोशल मीडियावर त्याने जे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ टाकले होते ते हटवण्यासाठी सायबर सेलला मोठी मेहनत घ्यावी लागली. मेलेल्या व्यक्तीची इज्जत चव्हाट्यावर आणून हा माणूस नेमकं काय साध्य करू पाहत होता? ही एक प्रकारची डिजिटल दहशत आहे जी आजच्या काळात सर्वाधिक घातक ठरते. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की गुन्हेगार केवळ झोपडपट्टीत किंवा अशिक्षित वस्त्यांमध्ये नसतात. ते चांगल्या कॉलेजेसमध्ये, सुसंस्कृत घरांमध्ये आणि सूटबूट घालून आपल्या शेजारीही राहू शकतात. शिक्षणाचा अर्थ फक्त पदव्या मिळवणं नाही, तर तुमच्यात मानवी संवेदना असणं गरजेचं आहे. पियुष सारखी माणसं स्वतःला प्रेमवेडे म्हणतात, पण हे प्रेम नाही, ही एक मानसिक विकृत आहे. जेव्हा समोरची व्यक्ती नाही म्हणते तेव्हा ते स्वीकारण्याची ताकद ज्याच्यात नसते तो माणूस प्रेमाच्या लायकीचा नसतो. सध्या पियुष पोलीस कोठडीत आहे आणि त्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी यासाठी जनरेट उमटत आहेत. या घटनेने केवळ इंदूर नाही तर संपूर्ण देशाला हादरून सोडलं आहे. ही घटना आपल्याला सांगते की आपण आपल्या मुलींना वाचवण्यासाठी फक्त सुरक्षतेचे गप्पा मारून चालणार नाही, तर आपल्याला आपल्या मुलांनाही हे शिकवावं लागेल की स्त्री ही भोगवस्तू नाही आणि नात्यांमध्ये सन्मान सर्वात वर असतो. अंधश्रद्धा आणि सायबर क्राईम यांच्या मिश्रणाने बनलेला हा गुन्हा भारतीय न्यायव्यवस्थेसाठीही एक मोठं आव्हान आहे. शेवटी ही केस आपल्याला विचार करायला भाग पाडते की आपण अशा समाजाकडे जात आहोत की जिथे संवेदना संपत चालल्या आहेत. तंत्रज्ञान आपल्या हातात आहे, पण त्याचा वापर आत्म्याला बोलवण्यासाठी किंवा कोणाची इज्जत चव्हाट्यावर आणण्यासाठी केली जाणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. इंदूर पोलिसांनी या प्रकरणात वेगाने कारवाई केली आहे, पण आता गरज आहे ती अशा नराधामाला कठोर शिक्षा मिळण्याची, जेणेकरून समाजात एक मोठा संदेश जाईल. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगाराच्या मानसिक स्थितीचा विचार करून शिक्षा द्यायला हवी की कृत्य पाहता थेट फाशी व्हायला हवी? आणि नात्यांमध्ये वाढणाऱ्या या हिंसेला थांबवण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.